नमस्कार, जय श्री कांबळे रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप असं स्वागत आहे। आज मी रव्याचे पळी पापड करणार आहे। तर त्याचं प्रमाण, किती पाणी, किती काय टाकायचं हे सगळं तुम्हाला सांगणार आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य हे बघा, एक पातेलं मी रवा घेतलेला आहे। तुम्ही कोणत्या पण वाटीने घेऊ शकता किंवा पातेल्याने घेऊ शकता। मी छोट्या पातेल्याने घेतलेला आहे। एक पातेलं मी रवा घेतलेला आहे। हे बघा, हे बारीक रवा आहे। आता एक भांडे घेतलेलं आहे, या भांड्यात ओतून घेणार आहे आणि ना स्वच्छ धुवून घेणार आहे, म्हणजे याच्यावरची घाण वगैरे जाईल। त्यामुळे 5 मिनिटं 10 मिनिटं थांबायचं आहे। पाणी वतल्यानंतर हात घालून स्वच्छ धुवायचं आहे। हे बघा, मी एक पातेलं रवा घेतलेला आहे बघा, आणि बारीक रवा आहे। तुम्ही कोणत्या पण वाटीने घेऊ शकता। आता एक भांडे घेतलेलं आहे, या भांड्यात मी ओतणार आहे आणि स्वच्छ धुवून घेणार आहे बरं का। मी स्वच्छ धुवून एकदम घेणार आहे। 5 मिनिटं थांबायचं आहे पाणी ओतून, आणि मग ते पाणी ओतून काढायचं आहे। घाण हे असते त्याच्यावरती, काळं हे आलेलं काय पण असतं। काही 10 मिनिटं मी थांबणार आहे आणि 10 मिनिटानंतर ही ओतून घेणार आहे पाणी याच्यातलं। हे बघा, 10 मिनिटं झालेले। आता याच्यातलं मी पाणी थोडं हळूच ओतून घेणार आहे। हे बघा, आणि खाली रवा राहिलेला आहे बरं का। रवा यायला लागला ना, पाणी बंद करायचं। घाण हे सगळे याच्यावर जे आलेले आहे ना, ते कचरा निघून जातो। हे बघा, रवा यायला लागला बंद करायचं। आता याच्यात चांगलं पाणी ओतून ठेवायचं आणि किती मिनिटं माहिती आहे का, 5 तास ही भिजू द्यायचं आहे। 5 तासासाठी आता मी ठेवून देणार आहे, याच्यावरती झाकण ठेवणार आणि 5 तासासाठी रवा चांगला फुलतो, त्यामुळे 5 तास मी हे ठेवून देणार आहे। हे बघा, ही जाड बुडाचं मी पातेलं घेतलेलं आहे। आता ह्याच्यात मी पाणी ओतणार आहे। ज्या पातेल्यानं आपण रवा मोजून घेतलाय ना, एक पातेलं, त्या पातेल्याने मी 4 पातेले असं यात पाणी ओतणार आहे। हे बघा, 1 2 3 4 हे 4 पातेले झाले बघा। आता याच्यामध्ये मी मीठ टाकणार आहे। थोडंसं चवीपुरतंच टाकायचं आहे, जास्त नाही टाकायचं मीठ बरं का, नाहीतर हे होतं पापड एकदम खरट होते ते वाळल्यानंतर, म्हणून थोडंसंच टाकायचं आहे। आणि ना ह्याच्यामध्ये मी हे टाकणार आहे पापड खार, पण थोडासा टाकणार आहे चवीपुरता। तुम्हाला जर वाटलं तरच टाका, नसेल तर नका टाकू। मी अर्धा चमचा एकदम टाकणार आहे, तुम्हाला दाखवते। हे बघा, मी अर्धा चमचा घेतलेला आहे पापड खार, एकदम थोडासा घेतलेला आहे। आता हे सर्व असं मिक्स करून घेणार आहे बरं का, आणि याला चांगली अशी उकळी येऊ देणार आहे। आणि उकळी आले ना, मगच पीठ टाकणार आहे। आता हे सर्व असं मिक्स करून घेणार आहे। हे बघा, ह्याच्यावर आता झाकण ठेवून ना असं उकळी येऊ देणार आहे पूर्ण। चांगली उकळी कडकडून आली का मग ह्याच्यात पीठ टाकायचं आहे। आता ही मी पीठ घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये ना मी यातलं पाणी काढून टाकणार आहे। हे बघा, ओतलेलं पाणी असं काढून टाकणार आहे। रवा खाली राहतोय, सर्व असं पाणी काढून घ्यायचंय। बघा, मोकळा झालेला आहे रवा। आता ह्याच्यामध्ये ना मी पाणी टाकणार आहे। ह्याच्यामध्ये ना आता 2 पातेले असं पाणी टाकणार आहे। ज्या पातेल्याने रवा घेतलाय ना, त्याच पातेल्याने ह्याच्यामध्ये 2 पातेले असं पाणी ओतणार आहे। हे बघा, 1 2 हे 2 पातेले असं पाणी ओतलेलं आहे। आता हे मिक्स करून घेणार आहे सर्व हाताने, सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे एका पळीच्या साहाय्याने। ह्याच पातेल्याने मी घेतलेलं आहे बघा पाणी, ज्या पातेल्याने आपण रवा घेतलाय ना त्याच पातेल्याने। आता या पातेल्यात मी थोडंसं पाणी ठेवणार आहे गरम होण्यासाठी। हे बघा, एक पातेलं मी असं पाणी गरम बाजूला करायला ठेवलेलं आहे। आता याला अशी उकळी आलेली आहे या पाण्याला। आता याच्यामध्ये मी ना एका पळीनं असं हलवणार आहे आणि एका हाताने ही ओतणार आहे पीठ। हे बघा, सर्व असं आधी मिक्स करून घ्यायचं आहे खाली। हे बघा, मिक्स केले। आता याच्यात मी ना एका हाताने असं हलवणार आहे आणि एका हाताने ओतणार आहे। हे बघा, अगोदर वरचे असं मिक्स करून घ्यायचं आहे, नंतर नुसतं पाणीच ओतलं जाते, त्याच्यामुळं मी मिक्स करून घेतलेलं आहे सर्व। हे सर्व असं ओतून घ्यायचं आहे आणि हलवत राहायचं आहे बरं का, नाही तर खाली चिकटतंय। मी फुल गॅस केलेला आहे उकळी येऊपर्यंत, त्यामुळे मी असंच हलवत राहणार आहे। बिलकुल बी असं थांबायचं नाही, नाहीतर खाली चिकटतंय डायरेक्ट ती।
त्यामुळं असंच हलवत राहायचं आहे. आणि मी एका बाजूला ना थोडंसं पाणी गरम करायला ठेवलंय, जर लागलं तर याच्यात मी पाणी ओतणार आहे. त्यामुळं मी हे फुल केलेला आहे बरं का गॅस, म्हणजे उकळी येईपर्यंत हे असंच हलवत राहायचं आहे. हे बघा, हे बघा, याला अशी उकळी आलेले, मस्त अशी उकळी आलेले, पीठ शिजत आलेलं आहे बघा. हो का, चांगली उकळी आलेली आहे याला. अशी उकळी येऊपर्यंत ते हलवतच राहायचं आहे बरं का. असं वाटतं की मला याच्यात थोडंसं पाणी कमी पडतंय का काय, थोडंसं घट्ट झालेलं आहे. आता काय करणार आहे, जे गरम पाणी केलेलं आहे ना ते थोडंसं मी ओतणार आहे बघा. अर्ध पातेलं ओतलेलं आहे, जास्त नाही वाटायचं, एकदम भसकानं पाणी नाही वाटायचं बरं का. नंतर असं पातळ होतं पीठ. पातळ झाल्यावर मग परत हे होत आहे ना, ह्याच्या भातोड्या म्हणजे चांगल्या येत नाही त्यामुळं ना पाणी ना व्यवस्थितच ओतायचं आहे. एक कमी झालं तर वतायला येतंय, पण जास्त झाल्यावर परत ते लयच पातळ होते. मग अशा कसले तर होते ते, मग लय पातळ होते मग, त्यामुळे नाही वतायचं जास्त पाणी. हे बघा, चांगले हे झालेलं आहे. अजून मी थोडंसं राहिलेलं पाणी ओतून घेतलेलं, म्हणजे एक पातेलं ओतलेलं आहे. असं मिळून 7 पातेले इथं लागलेलं आहे मला टोटल. ह्या फुलपात्रात मी थोडंसं मीठ कमी आहे म्हणून मी गरम पाणी घेतलं आणि त्यात मीठ टाकून असं मिक्स केलेलं आहे खालीच. आणि थोडं कमी वाटलं म्हणून मला त्यात मीठ, म्हणून मी वरनं असं ओतणार आहे. हे बघा, पाण्यातच मिक्स करून ओतायचं आहे बरं का, असं वरनं नाही ओतायचं. आणि हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पिठाला जर नाही लवकर उकळी आली ना तर समजायचं ही घट झालेलं आहे, म्हणजे थोडंसं पाणी ओतायचं लगे. हे बघा, आता उकळी चांगली यायला लागली, याला शिजायला लागलं आता पीठ. ह्याला अर्धाभर तास लागतं शिजायला पिठाला. हे बघा, शिजत आलेलं आहे, चांगली उकळी आलेली आहे. आता ही मी शिजू देणार आहे थोड्या वेळ चांगली. हे बघा, पीठ शिजलेलं आहे, अशी साय आलेली. हे बघा, ही अशी साय आलेली, आपलं पीठ शिजून तयार आहे. मस्त असं पीठ शिजलेलं आहे. त्याला 7 मी पातेले पाणी ओतलेलं आहे. जेवढा रवा आहे ना ते तिप्पट मी पाणी ओतलेलं आहे. 7 पातेले, एक पातेल्यासाठी मी 7 पातेले पाणी ओतलेलं आहे बघा. एक पातेला रवा होता. हो काही अशी शिजलेलं, इकडे तिकडे अजिबात बिलकुल बी होत नाही, पांगत नाही, जात नाही इकडे तिकडे, असं पीठ सरकत नाही, म्हणजे आपलं पीठ परफेक्ट शिजलेलं आहे. त्याला पूर्ण अशी साय पण आलेली आहे. आता मी काय करणार आहे, गॅस बंद करणार आहे. आता ह्याच्यामध्ये ना मी थोडंसं हे टाकणार आहे, मिरची चिचून घेतलेली आहे लाल कलरची. हे बघा, वाळली मिरची असते ना ती चिचून मी लाल कलरची घेतलेली. आणि थोडंसं जिरं टाकणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल तर नका टाकू. मी थोडेसे जिरे घेतलेले. आता हे सर्व असं मिक्स करून घेणार आहे. जर तुमचं पीठ असं घट्ट झालं तरी काय करायचं माहिती आहे का, गरम थोडं पाणी करायचं आणि ह्याच्यात ओतायचं. आणि जर जास्तच पातळ झालं तर काय करायचं माहिती आहे का, एक तवा ठेवायचा आणि तव्यावरही पातेल ठेवायचं आणि सगळं आटवून घ्यायचं. मग हे पीठ आटवून घ्यायचं. आता मी गॅस बंद केलेला आहे. आता हे 5 मिनिटं असं थंड होऊ देणार आहे थोडंसं. ह्याच्यात तुम्ही तीळ पण टाकू शकता. जर तुम्हाला काहीच आवडत नसेल तर काहीच टाकू नका, नुसत्या केलं तर चालतात मिठाच्या. पण मी थोडेसे ह्याच्यात तिखट टाकलेलं आहे. आता ही भातुडं मी घालून घेणार आहे बाहेर एका कागदावरती. हे बघा, मी प्लास्टिकचा कागद हातरलेला आहे, जाड आहे प्लास्टिकचा कागद. एकच पळी टाकायचं आणि असं गोल फिरवून घ्यायचंय. तुम्ही ह्याच्यात कलर पण टाकू शकताय. हे सर्व असेच घालून घ्यायचे. त्या एकच पळी टाकायची आणि असं गोल नुसतं फिरवून घ्यायचंय. हे बघा, एवढ्या मी पांढऱ्या कलरच्या घालून घेतलेल्या त्या भातुड्या. आता ही पीठ राहिले का नाही, ह्याच्यामध्ये मी पिवळा कलर टाकणार आहे. निम्या पांढऱ्या आणि निम्या पिवळ्या करणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर कलर टाका, नसेल तर नका टाकू. तसे केले तरी पण चालते. त्या पांढऱ्या शुभ्र. मी याच्यामध्ये पिवळा कलर टाकलेला आहे. हे बघा, असा
मिक्स करून घेते. पाण्याचं प्रमाण बरोबर असलं ना अजिबात चुकत नाही. आणि पीठ एक चांगलं शिजवून घ्यायचं. हे पिवळ्या कलरच्या बघा. हे बघा अशा प्रकारे मी सर्व अशा भातोड्या घालून घेतलेल्या आहेत. त्या आता मी उन्हात वाळू देणार आहे. 1-2 दिवस कडकडीत उन्हात वाळतेत बघा. आणि नंतर मी तुम्हाला तळून दाखवते. हे बघा पापड किती छान असे वाळलेले आहेत बघा. हो का, पळी पापड हो का, रव्याचे केलेले मी परवा दिवशी उन्हात 2 दिवस कडकडीत वाळले. खूप छान असे हो का वाळलेले. आता ही तुम्हाला ना मी तळून दाखवते. हे बघा तेल तापले का, मी एकदा चेक करते. हे बघा तेल तापलेलं आहे कडकडीत अजून. आता याच्यात मी भातोडी टाकून घेते. हे बघा अजून 1-2 भाजून दाखवते तुम्हाला, तळून दाखवते. आता पिवळ्या कलरचे एक तळून दाखवते. पूर्ण असं तेल नितळून घ्यायचंय. हे बघा मी तुम्हाला तळून दाखवलेलं खुसखुशीत एकदम झालेलं आहे. ते पारदर्शक. हे बघा खायला बी मस्त आणि तेलकट अजिबात नाही बरं का. बिलकुल असं तेल बसत नाही बघा. काय सुद्धा तेल बसत नाही. हे बघा काय सुद्धा तेल बसत नाही बघा.